नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या या भागामध्ये तुमचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। आणि विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा जो भाग आहे, स्पर्धा परीक्षा म्हटलं की यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट समजला जातो। कारण प्रशासकीय अधिकारी निवडायचे झाले किंवा प्रशासनामध्ये जर लोक आणायचे झाले तर चालू घडामोडी ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे। कारण या देशामध्ये काय हालचाली दररोज होत आहेत किंवा काय झालेले आहेत तर त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आपण। आणि बघा बरं, आता या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हटलाय, ग्लोबल AI शो हा जो शो आहे किंवा ग्लोबल AIचं जे काय महत्त्व आहे हे ग्लोबल लेवलला समजावून सांगण्यासाठी हा शो आयोजित केला होता। तर तो कोणत्या शहरामध्ये आयोजित केला होता ते सांगायचं आहे। तर हे अबुधाबीमध्ये आयोजित केला होता। आणि मला आता तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो की अबुधाबी हे कोणत्या देशाचं शहर आहे। ओके, पुढे जाऊयात आपण। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, रवींद्रनाथ सामंत हे जे आहेत यांचे लोकायुक्त म्हणून नुकतीच त्यांची नेमणूक झालेली आहे। तर ते कोणत्या राज्याचे लोकायुक्त असणार, त्याचं करेक्ट उत्तर हे पश्चिम बंगाल असणार आहे मित्रांनो। आणि पश्चिम बंगाल हे खूप न्यूजमध्ये असतं। मला एकदा सांगा की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहे ते एकदा कमेंट करून सांगा। पुढे जाऊयात आपण। बघा, डेझर्ट सायक्लोन हा जो डेझर्ट सायक्लोन हा जो संयुक्त सराव आहे, हा कोणता सराव आहे? संयुक्त लष्करी सराव आहे। बघा मित्रांनो, संयुक्त कोणता सराव आहे? लष्करी सराव आहे। आणि हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशाबरोबर केलेला आहे ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? संयुक्त अरब अमिरात असं त्याचं उत्तर आहे। UAE असं उत्तर आहे मित्रांनो। या देशाबरोबर आपण हा सराव करतो आणि या सरावाचा उद्देश आहे की संरक्षण क्षेत्र मजबूत व्हावं आणि आपल्या दोन राष्ट्रांमधील जे काय सैन्यांच्या बाबतीमधले जे काय म्हणजे हालचाली आहेत त्या पॉझिटिव्ह असाव्यात, सकारात्मक असाव्यात, हा सर्व त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, भारताच्या टेरिटोरियल आर्मीच्या लेफ्टनंट पदी नुकतीच कुणाची नेमणूक झालेली आहे आणि त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? सई जाधव आहेत। आणि ही सई जाधव या ज्या आहेत या कोल्हापूरच्या आहेत मित्रांनो, हे लक्षात राहू द्या। आणि कोल्हापूरमधून म्हणजे लेफ्टनंट पदावरती जाणारी ही पहिलीच महिला असणार आहे आणि म्हणून परीक्षेला येणार आहे। आणि हा 100% महत्त्वाचा प्रश्न का असेल तर हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्राच्या लेवलचा आहे आणि आपल्याला नेहमी विचारलं जातं की आपल्या प्रादेशिक लेवलच्या ज्या काय चालू घडामोडी आहेत त्या मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात, म्हणून हे लक्षात राहू द्या। आणि पुढे जाऊयात। अलीकडे भारताने मुक्त व्यापार करार जो आहे हा करार कोणत्या देशाबरोबर केला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ओमान आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। कारण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की या ठिकाणी 3 देशाचा दौरा नुकताच नरेंद्र मोदी यांनी केलाय आणि त्याच्यामध्ये जॉर्डन हा पहिला देश आहे, दुसरा देश कोणता आहे? इथिओपिया आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। इथिओपिया हा देश आहे आणि तिसरा देश कोणता आहे? तर ओमान आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। हे देखील आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार आहे। आपण पुढे जाऊयात। नंतरचा मुद्दा बघा, महाराष्ट्रामध्ये थेट परकीय गुंतवणूक व्हावी किंवा थेट परकीय गुंतवणुकीच्या आकर्षणासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे इन्व्हेस्ट महाराष्ट्र ही संस्था आहे। आणि या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश काय आहे तर आपली परकीय गुंतवणूक काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे, म्हणजे FDI मध्ये वाढ झाली पाहिजे। हा एक या पाठीमागचा खूप महत्त्वाचा उद्देश किंवा गरजेचा असं जे काय भाग आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। आणि त्यानंतर एक फेरविरी IMP मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आता बघा इथे काय म्हटलं माहिती आहे का त्यांनी? फिबी जी रामजी अशा प्रकारची एक योजना आहे। आता हे फक्त नवीन योजना नाही आहे, जुन्या योजनेला नाव दिलंय रोजगार हमी कालावधी किती दिवसापर्यंत वाढवण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? 125 दिवस वाढवण्यात आलेला आहे। अगोदर या योजनेचा म्हणजे कामाचा जो काय कालावधी होता, काम 1 वर्षातून ते 100 दिवस देत होते मित्रांनो,
म्हणून हे पण लक्षात राहू द्या. तर आता त्यांनी असं म्हटलंय की 125 दिवस आम्ही काय करणार आहोत, काम देणार आहोत लोकांना. आणि पुढे जाऊयात बघा, हे मनरेगा नावाची ही जी योजना आहे मित्रांनो, या योजनेचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार म्हणायला येते अँड उपजीविका मिशन अशा प्रकारचं हे नवीन नाव आहे. हे नवीन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि या नावाने कोणत्या जुन्या नावाला रिप्लेस केलेलं आहे, मनरेगा असं नाव आहे. ज्या योजनेचा मराठीत अर्थ काय होतो रे बाबा, तर त्याचा अर्थ होतोय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. काय नाव आहे एकदा नाव लिहून देतो मी, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण रोजगार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं नाव जुन्या योजनेचं होतं. आता हे नाव काय करण्यात आलेलं आहे, कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि या नावाऐवजी आता हे विकास भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड उपजीविका मिशन असं नाव असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्हीबीजी रामजी हे जे विधेयक आहे, हे विधेयक नुकतंच पास झालेलं आहे. तर या विधेयकाचा उद्देश काय आहे असं विचारलंय त्यांनी. तर या विधेयकाचा उद्देश आहे मित्रांनो की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे, तर या योजनेचं नाव चेंज करण्याचा काय आहे उद्देश आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा मुद्दा आपण बघू, गोव्यातील पोर्तुगीज सत्ता जी आहे ही संपवण्यासाठी 1961 मध्ये भारताने केलेले ऑपरेशन कोणते होते किंवा कोणतं ऑपरेशन केलं होतं, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑपरेशन विजय असं हे ऑपरेशन आहे. आणि या ऑपरेशनच्या माध्यमातून आपण ती सत्ता काय केली तर धुडकावून लावली किंवा बाहेर काढली. आणि प्रामुख्याने तिन्ही दलाचं काय होतं ते ऑपरेशन होतं. त्यामध्ये कोणतं तर एअर फोर्स असेल मित्रांनो, त्यानंतर परत आर्मी फोर्स असेल, त्यानंतर परत जी काय नेव्ही फोर्स आहे, या तिन्ही फोर्सचं ते संयुक्त ऑपरेशन होतं. आणि मला सांगा आता कमेंट करून, तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं की या तिन्ही दलाचे सेनापती कोण असतात म्हणून. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात आणि परत एकदा वेगवेगळ्या स्वरूपाचे मी जे काय प्रश्न आहेत ते दररोज घेऊन येत असतो आणि त्यासाठी तुम्ही आपले लेक्चर बघायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून नवनवीन येणारे जे काय व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. प्रथमतः तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.